बदलल्या नाही आता त्यांनी म्हटलं तुम्हाला ज्या अपेक्षित जागा होत्या 41 जागा मिळाल्यात आणि तुमच्यावर मोदींनी भ्रष्टाचार म्हणून आरोप केला आणि तुम्हाला आत घेतलं तर अशा पद्धतीने आत घेणार ते कोण त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं आहे. जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे. आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 17 जागा मिळाल्या 31 जागा मिळाल्या नाही त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही. आमची एक जागा आली आम्ही काय करायचं. अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता. त्यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते आम्ही मेहनत घेतलेली होती तुम्ही सगळे बघत होता. मागेही मला एका लोकसभेच्या निवडणुकीला माझ्या मुलाला निवडून नाही आणता आलं. दुसऱ्या निवडणुकीत माझ्या पत्नीला निवडून नाही आणता आलं. जे नाही लोकांनी कौल दिला त्याच्यात काही ईव्हीएम मध्ये गडबड झाली नाही. जनतेने मतदान केलं ते आम्ही लोकशाहीमध्ये मान्य केलं पाहिजे. विधानसभेला जे मतदार वाढले त्याबद्दल प्रश्न विचारतात आणि ते म्हणतात की एवढे कसं काय जे 5 वर्षात वाढले नाही ते का 3 महिन्यात कसं काय वाढलं. त्यांना म्हणा तुम्ही तपासा तुमची टीम नेमा त्यांची ती आमच्या ज्यांच्याकडे तपासणीचा अधिकार आहे ते का हे का आता उद्या 8 तारीख ना उद्या आता दिल्लीचा निकाल लागल्यावर पण असं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.